संबंध देशामध्ये दडपशाही धोरण निर्माण केलेलं आहे। आज आपण बघितलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून संसदेचे जे खासदार आहे निशिकांत दुबे आणि पियुष गोयल यांनी आपण सर्वांनी बघितलं असेल की काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलकांना जेलमध्ये टाका, त्यांना संपवा, अशा प्रकारची धमकी या लोकशाही भारतामध्ये ते एक जबाबदार खासदार असताना देतात। म्हणजे या देश आज हुकुमशाहीकडे जात आहे। या देशामध्ये या देशातल्या महान थोर पुरुषांनी भारतीय रत्न बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचं रान करून या देशाला उत्तुंग अशी महान राज्यघटना दिली, ज्यामध्ये लोकशाही, संसदीय प्रणाली, प्रत्येक माणसाला आपल्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार, अशा प्रकारची उत्कृष्ट लोकशाही असणाऱ्या या देशामध्ये आज आपल्याला बघायला मिळते लोकशाही फक्त नावापुरती शिल्लक राहिलेली आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं हुकुमशाही आणि दडपशाहीचं राजकारण या केंद्र सरकारनं केलेलं आहे। या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमानं या केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो आणि या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला असाच भरभरून पाठिंबा आम्ही सतत देत राहू। मी कल्याण बारच्या वतीनं, त्याचप्रमाणे बहुजन ॲडव्होकेट वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आणि ॲडव्होकेट फॉर जस्टिस फोरम कल्याण यांच्या वतीनं आजच्या या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देत आहे आणि असाच आमचा पाठिंबा या आंदोलनाला राहील। आणि केंद्र सरकारमध्ये जे आताताई काम करणारे लोकशाही विरोधी जे मिनिस्टर आहे त्यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे, या मुद्द्यावर आम्ही ठाम आहे, आजही आहे आणि भविष्यातही राहील, एवढं बोलतो।